चॉकलेट बॉय ऑफ वाहोली अर्थातच अर्सलान भाई सिंधू 1999 फेम वजीर बैलाचे मालक चॉकलेट बॉय ऑफ वाहोली आणि लकी प्रिन्स ऑफ वाहोली म्हणून ज्यांची ओळख अशी अर्सलान यांची उपस्थिती त्यांचं करूया सहर्ष मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक असं स्वागत। त्यांचा बैल खऱ्या अर्थानं वजीर बैलगाडा शर्यतीमध्ये फार मोठं नाव आहे आणि त्या बैलाचे मालक तौसिफ भाई आणि अर्सलान यांचं करूया सहर्ष स्वागत। जाऊया मॅचच्या दिशेला। ऋषिकेश गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज, स्ट्रायकिंग एंड वरती दिनेश, नॉन स्ट्रायकिंग एंड वरती निलेश। मॅच इज ऑन। पहिला बॉल फटका लाजवाब पाहायला मिळतोय मिड विकेट क्षेत्रामध्ये मिस्टेक आणि बॉल सीमा रेषा पलीकडे मिड विकेटला क्लिअर करत सीमा पलीकडे चौकार। थँक्यू सो मच डीजे। धावसंख्या धावफलकावरती 4 आपल्याला पाहायला मिळेल। 4 रन्स ऑन द बोर्ड, 4 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील। षटक क्रमांक मैदानावरती पहिलं मार्गस्थ पहिल्या बॉल वरती चौकार आला। अजून देखील 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे। याच दरम्यान फटका लाजवाब मिड विकेटला क्लिअर करत बॉल सीमा रेषा पलीकडे आलेला अजून एक दमदार चौकार। विशाल, विनोद दादा, पुढील होणाऱ्या वाटचालीसाठी तुम्हाला देखील शुभेच्छा असतील। ऑल द बेस्ट फॉर द फ्युचर। धावसंख्या धावफलकावरती 8 या आकड्यावरती 8 रन्स ऑन द बोर्ड। ऋषीच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी होती मात्र एक्स्ट्रा ऑर्डिनरी फटके दिनेश यांच्या माध्यमातून 40+ आहेत पण बॅटिंग करतात त्यावेळेस वाटत नाही। अगदी 20-22 वर्षाच्या मुलाला लाजवतील अशी फलंदाजी दिनेश यांच्या माध्यमातून सातत्याने आपल्याला पाहायला मिळते। गोलंदाज तयार, गोलंदाजी ट्रॅक वरती ऋषिकेश। कव्हरच्या दिशेला फटका लाजवाब बॉलला पाठवून दिलंय एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर। बॅक टू बॅक सलगचे 4-4-4 हा होता चौकार। आसान चीजों का शौक मुझे नहीं क्योंकि मैदान के अंदर आने वाली यही मुसीबतें मुझे बहुत मजा देती है। सांगत असताना काय जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळते। अजून एक जबरदस्त स्ट्रोक बॉलला पाठवून दिले मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर। दिनेशच्या बॅट मधून अजून एक खणखणीत चौकार। अक्षयजी संते साहेबांच्या वतीने दिनेश दादा संते यांच्यासाठी सुवर्ण संधी असेल। जर त्यांनी 6 चेंडूंवरती 7 चौकार लगावले तर मात्र त्यांना 3000 रुपयाचं कॅश प्राइज असेल। आतापर्यंत 4 चेंडू 4 चौकार लगावले गेलेत। पानिवली म्हटलं की सातत्याने आपल्याला मोठे मोठे प्लेयर पाहायला मिळतात। पण मी सांगतो नयन सर, मानिवली हा अंडरआर्म क्रिकेटसाठी ओळखला जातो। संपूर्ण या पंचकृषी मध्ये नंबर 1 गाव अंडरआर्म मध्ये मानिवली होता। यावेळेस देखील अगदी आपल्याला जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळतो। अलॉंग द कार्पेट शेड्यूलला पाठवले लॉंग ऑन क्षेत्रामध्ये एक धाव कंप्लीट एका धावेवरती समाधान मानावं लागेल। धावसंख्या धावफलकावरती 17-17 ऑन द बोर्ड। शेवटचा बॉल आणि स्ट्रायकिंग एंड वरती फलंदाज निलेशला आपण पाहू शकतो। यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये सातत्याने आपल्याला निलेश पाहायला मिळतात। मला वाटतंय मॅन ऑफ द मॅच एक मॅच मध्ये त्यांना मिळाली आहे। दोन्ही मॅच मध्ये निलेशला मॅन ऑफ द मॅच मिळाली आहे असा निलेश मैदानावरती पाहायला मिळतोय। मात्र लाईमलाईट या मॅच मध्ये दिनेशच्या वरती आहे कारण 4 चेंडूंवरती 4 चौकार त्यांनी लगावलेत। डान्सिंग डाऊन द विकेट स्टेप आउट होऊन मोठा फटका मारायचा प्रयत्न आणि फटका देखील जबरदस्त डीप मध्ये फिल्डिंग लाजवाब आहे। तोपर्यंत 2 धावा कंप्लीट एंड ऑफ फर्स्ट ओव्हर। पहिल्या षटकाचा खेळ इथे समाप्त होतो आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचेल 19 या आकड्यावरती। टीम मीटिंग यायची नाहीये ही विनंती असेल। टीम हर्डल यायचं नाहीये हे नालिमी संघाला रिक्वेस्ट असेल। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे
ते म्हणजेच 19 या आकड्यावरती 19 रन्स ऑन द बोर्ड. अजून देखील जर पाहायला गेलं तर 3 षटकांचा खेळ शिल्लक आहे. 3 षटकांमध्ये 10 धावा जरी आल्या तरी एकूण 50 धावा बनवू शकतात. 50 धावा एक चांगलं टोटल. चौकार आहे आणि चौकार असेल त्यामुळे धावसंख्या धावफलकावरती 21 पाहायला मिळेल. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर डिसिजन थोडासा लेट आला, मात्र कुठल्याही संघावरती अन्याय झाला नाहीये, ही चांगली गोष्ट आहे नयन सर. 21 धावा धावफलकावरती ऋषिकेशच्या पहिल्या षटकामध्ये. आता दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली आहे. ओव्हर नंबर 2 मध्ये पियुष आपल्याला पाहायला मिळतील. पाहूया पियुषच्या माध्यमातून कशा प्रकारची कामगिरी केली जाईल. स्ट्रायकिंग एंडवरती दिनेश संतेज यांच्या बॅटमधून 4 बॉलवरती 4 चौकार 1 सिंगल. 5 बॉल 17 वरती ते बॅटिंग करतायत. ऑन साइडला व्हाट अ स्ट्रोक, फ्लॅटेड स्ट्रोक पॅरलल टू द ग्राउंड. बॉलला पाठवून दिले बाउंड्री लाईनच्या बाहेर. दिनेश यांच्या बॅटमधून मानिवली पाडा गावाचा ब्रँड दाखवणारा ब्रँडेड स्ट्रोक षटकार. आपल्याला 27 पाहायला मिळेल. 27 रन्स ऑन द बोर्ड. 27 धावा धावफलकावरती आहे. अजून एक जबरदस्त स्ट्रोक. बॉलला पाठवून दिले बाउंड्री लाईनच्या बाहेर. सेकंड इन अ रो. दिनेशच्या बॅटमधून बॅक टू बॅक सलगचा दुसरा षटकार. थँक्यू सो मच. आलाय 2 चेंडूंवरती 2 षटकार. धावसंख्या 33 या आकड्यावरती. काय बॅटिंग पाहायला मिळते मैदानावरती. सांगत असताना की जब तक तोड़ेंगे नहीं तब तक छोड़ेंगे नहीं. बढ़िया तरीके से बल्लेबाजी करते हुए अपने टीम के लिए दिनेश संते उनके साथ बखूबी निभाते हुए हमें देखने को मिल रहे हैं. नीलेश के बल्ले से भी एक चौका आया. चौके के अलावा एक ही चौका आया. आपटी संघाचे जे सर्व प्रेक्षक आहेत आपण मागे व्हा. पडद्याच्या मागे व्हायची विनंती आहे. आड़े बल्ले से स्ट्रोक बढ़िया. गेंद को निकाल दिया बाउंड्री लाइन के बाहर. बैक टू बैक सलगचा तिसरा षटकार दिनेश यांच्या बॅटमधून. कडक स्ट्रोक 6 धावा. मंजिल मिले ना मिले ये तो मुकद्दर की बात है. हम कोशिश भी ना करें ये तो गलत बात है. जिंदगी जख्मों से भरी है. वक्त को मरहम बनाना सीख लो और हारना तो एक दिन मौत से भी है. फिलहाल इस मैच में टीम नालिम भी आप लढणं सीख लो. आता लढाई करावी लागेल. मैदानावरती कमबॅक करावा लागेल. कारण आलाय षटकार आणि धावसंख्या 39 या आकड्यावरती पाहायला मिळते. काय धुवाधार बॅटिंग मैदानावरती करत असताना फलंदाज दिनेश ऑन फायर. दिनेशच्या बॅट मधून 4 चौकार 3 षटकार आलेत. ऑन साइडला फटका लाजवाब. स्क्वेअर लेग मध्ये फिल्डर त्यांच्या डोक्यावरून बॉलला पाठवून दिले बाउंड्री लाईनच्या बाहेर. सलगचे 4 बॉल 4 षटकार. फलंदाज दिनेश संतेचा इथे आपल्याला क्लास पाहायला मिळतोय. थैंक यू सो मच डीजे. तो के आगे नहीं झुकता. तारा टूट भी जाए वो जमीन पर नहीं गिरता. गिरते हैं हजारों दरिया समंदर में लेकिन कोई समंदर किसी दरिया में नहीं गिरता. एकदा बॅटिंग आवडली असेल तर जोरदार टाळ्या व्हायला मित्रांनो हरकत नाहीये. का बॅटिंग पाहायला मिळाली. सलगचे 4 चेंडू 4 षटकार. सलगचे 4 चेंडू 4 चौकार. हा विक्रम प्रस्थापित केला एकाच मॅच मध्ये. दिनेशने मला वाटत नाही की असा विक्रम कोणी प्रस्थापित केलाय या हंगाम मध्ये तरी. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला फटका लाजवाब आहे. डीप मध्ये फिल्डर असतील. सिंगल कंप्लीट होईल. भूषण होते आणि एका धावेवरती समाधान मानावं लागेल.
धावसंख्या धावफलकावरती पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल 47 या आकड्यावरती. 47 रन्स ऑन द बोर्ड. 47 धावा धावफलकावरती आहेत. धावसंख्या धावफलकावर 47, 47. यावेळेस स्टॉप केलाय पॉइंटच्या डोक्यावरून. डीप मध्ये असतील फिल्डर. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि मैदानावरती बघता बघता 2 धावा देखील होत असताना कंप्लीट. 2 धावा कंप्लीट झाल्यात आणि अशा रीतीने षटक क्रमांक मैदानावरती दुसरं समाप्त. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 49 आपल्याला पाहायला मिळेल. कुठल्या प्रकारे ड्रिंक्स ब्रेक नसणार आहे याची आपण नोंद करून घ्यायची आहे. बघा वेळ इथे आपल्याकडे नाहीये. पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 49. बघा एका गोष्टीची नोंद करून घ्या. ड्रिंक्स ब्रेक नसणारे, मात्र जर तुम्हाला गरज लागली इन इमर्जन्सी पाण्याची मागणी होऊ शकते आणि पाणी पुरवलं देखील जाईल. फटका लाजवाब. बॉलला पाठवून दिले बाउंड्री लाईनच्या बाहेर. अजून एक खणखणीत स्ट्रोक बॉल सीमारेषा पलीकडे. अजून एक दमदार A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. बॅट वरती करायची आहे. दिनेश संते. इट इज नॉट अ नेम, इट्स अ ब्रँड. 12 चेंडूंमध्ये 50 धावांची विध्वंसक आणि विस्फोटक खेळी दिनेश संते यांच्या माध्यमातून. त्यांनी देखील खऱ्या अर्थाने सांगितलं, सिकंदर हालातों के आगे नहीं झुकता, तारा टूट भी जाए वो जमीन पर नहीं गिरता, गिरते हैं हजारों दरिया समंदर में लेकिन कोई समंदर किसी दरिया में नहीं गिरता. बॅटची एज थर्डमॅन मध्ये फिल्डर मिस्टेक झाली आहे. सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि बघता बघता फिल्डिंगला जवाब. 2 धावा तर कंप्लीट झालेल्या आहेत आणि 2 धावांवरती समाधान मानावं लागेल. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे 59 आकड्यावरती. या स्पर्धेचे प्रमुख आयोजक, निर्माते, शिल्पकार, बैलगाडा शर्यतीमधील फार मोठं नाव ज्यांचा बैल वजीर बैलगाडा शर्यतीमध्ये धुमाकूळ माजवतोय. जिथे जातो तिथे गुलाल उधळला जातो. अशा बैलाचे मालक तौसिफभाई सिंधू यांच्या वतीने या अर्धशतकीय खेळीसाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज दिनेश संते यांच्यासाठी असेल. सिंगल कंप्लीट झाली आहे. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल 60 आकड्यावरती. काय जबरदस्त बॅटिंगचा मुजाहिरा आपल्याला आतापर्यंत पाहायला मिळतोय. 4 चेंडू 4 चौकार, 4 चेंडू 4 षटकार अशी बॅटिंग फार क्वचित पाहायला मिळते. मात्र टेक अ बो फॉर दिनेश संते यांच्या बॅट मधून आपल्याला इतकी विध्वंसक आणि विस्फोटक खेळी पाहायला मिळाली. धावसंख्या धावफलकावरती 60 आकड्यावरती. चेंडू देखील 2 बाकी आहेत. स्विच हिट. टरबुजे को देख खरबूजा भी रंग बदले. बॉलला पाठवून दिलंय थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर. 1 बाउन्स ओव्हर द फॅन्स. खणखणीत चौकार. सो मच. 64 64 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. अजून देखील तिसऱ्या षटकामधील एका चेंडूचा खेळ शिल्लक आहे. गोलंदाज तयार. खोलटप्प्याचा बॉल. चेंडू हवेमध्ये. डाऊन द बॉल फिल्डर नाहीये आणि बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॉल सीमारेषा पलीकडे लॉंग ऑन ला क्लिअर करत हा A1 क्वालिटीचा दमदार असरदार खणखणीत षटकार.
जबरदस्त अप्रतिम फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. धावसंख्या धावफलकावरती 3 षटकांच्या समाप्तीनंतर 70 या आकड्यावरती कमबॅक करावा लागेल. कारण म्हटलं जातं की जिंदगी जीना आसान नहीं होता, बिना संघर्ष किए कोई महान नहीं होता, जब तक ना पडे पत्थर पर हातोडे के गाव तब तक पत्थर भी कभी भगवान नहीं होता. इथे प्रयत्न करावे लागतील, कमबॅक करावा लागेल. कमबॅक कशा प्रकारे होईल हे पाहणं तितकंच महत्त्वाचं राहणार आहे. हे षटक फार महत्त्वाचं आहे. या षटकामध्ये कमीत कमी धावांवरती थांबवणं हे फार महत्त्वाचं आहे. मात्र स्ट्रायकिंग एंडवरती दिनेश जे थांबायचं नाव घेत नाही. अर्धशतकीय खेळी त्यांनी साकारली आहे. या स्पर्धेमधील पहिलं अर्धशतक झळकावणारा ते खेळाडू बनलेले आहेत. दुसरीकडे नॉन स्ट्रायकिंग एंडवरती निलेश ऑन साइडला फटका लाजवाब डीप मध्ये मिड विकेट क्षेत्रामध्ये फिल्डर पाहायला मिळतील. एक धाव कंप्लीट होईल, एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावसंख्या 71 या आकड्यावरती 71 ऑन द बोर्ड. 71 धावा धावफलकावरती. धावसंख्या 71 71 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाज देखील तयार, गोलंदाजी ट्रॅकवर. यावेळेस कव्हरच्या दिशेला फटका लाजवाब अलोंग द कार्पेट. बॉल निघून चाललाय. एक्स्ट्रा कव्हर चिरून फाडून बेधून बाउंड्री लाईनच्या बाहेर. फलंदाज निलेशच्या बॅट मधून खणखणीत 4 धावे. चेंडूंचा खेळ अजून देखील शिल्लक आहे. निलेशच्या माध्यमातून देखील आता फटकेबाजी पाहायला मिळते. यावेळेस व्हाईट बॉल एक्स्ट्रा धाव धावफलकावरती आहे. मला वाटते मानवली पाडा संघाने 101 धावा देखील चेज केल्या होत्या. 106 धावा चेज केल्या होत्या 5 ओव्हरच्या मॅच मध्ये. चेंडू हवेमध्ये असेल. फिल्डरच्या माध्यमातून जजमेंट खराब पाहायला मिळाला. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट आणि 2 धावेंवरती समाधान नाही. 3ऱ्या धावेचा देखील आता प्रयत्न होईल. आता तेच वाटते की फिल्डरांना देखील वाटते की दिनेश स्ट्रायकिंग एंडवरती यावे. कारण जिथे 2 धावा होत्या तिथे अगदी हलक्यामध्ये घेतलं. एक वाक्य आम्हाला आठवतंय, ज्यावेळेस आम्ही क्रिकेट खेळत नव्हतो, ज्यावेळेस आम्ही फक्त आणि फक्त क्रिकेट बघायला जायचो, त्यावेळेस कल्पेश किणी जे निंबोलीचे आहेत ते नेहमी म्हणायचे की अगदी शेवटच्या मोमेंटमध्ये आपण मॅच हरलोय तरी देखील लूज राऊंड चालत नाही. लूज कधीच नाही राहायचं क्रिकेटमध्ये. एक एक छोटी छोटी चूक फार महागात पडू शकते. यावेळेस चेंडू हवेमध्ये जरूर आहे. फाईन लेग मध्ये फिल्डरच्या माध्यमातून जजमेंट थोडंसं खराब जरूर पाहायला मिळालं. मात्र तिथं वायर आहे, जरा हळू. 2 धावा कंप्लीट. धावसंख्या धावफलकावरती 81 धावा धावफलकावरती आहेत. 3 षटकांमध्ये आम्ही 75 धावा बनताना पाहिल्यात. ऋषी शिलार 6 चेंडूंमध्ये 6 षटकार मारले होते त्यावेळी त्यांनी. यावेळेस विकेटचं पतन झालंय. मात्र एकदा बॅटिंग आवडली असेल तर जोरदार टाळ्या व्हायला दिनेश यांच्यासाठी हरकत नाहीये. एकूण जर पाहायला गेलं तर 16 चेंडू आणि 56 धाव्यांची विध्वंसक आणि विस्फोटक खेळी साकारली. पाटर मैदानाच्या बाहेर जातात. मात्र एकदा जोरदार टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या दिनेश संते यांच्यासाठी. कारण वय वर्ष 40+ तरी देखील मैदानावरती सांगितलं वाघ म्हातारा जरी झाला असला तो शिकार करायचा सोडत नसतो. आणि त्यांच्या माध्यमातून 56 धाव्यांची विध्वंसक आणि विस्फोटक खेळी आपल्याला पाहायला मिळाली. टेक अ बो फॉर मिस्टर दिनेश संते. विशाल नवीन बॅटर मैदानावरती एनॅट नंबर 3 स्ट्रायकिंग एंडवर पाहायला मिळतील. ऑन साइडला फटका लाजवाब. स्क्वेअर ऑफ द विकेट. बॉल सीमा रेषा पलीकडे. नो +4. एकूण नशिबाच्या या 5 धावा. फहीमभाई जुवारी साहेबांची देखील उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. प्रमुख आयोजक आहेत फहीमभाई जुवारी साहेब. त्यांचं देखील सकाळच्या सत्रापासून भरपूर सारी मेहनत आहे. त्यांचं देखील आपण विशेष असं कौतुक करूया. दुसरीकडे आमचे बैलगाडा शर्यतीमधील फार मोठं नाव, महाराष्ट्र बैलगाडा शर्यतीमधील एक नामवंत व्यक्तिमत्व. आणि ऐसी कोई बस्ती नहीं जहां पर सस्ती का नाम नहीं, लाखों की बस्ती में दिलदार असते. आमचे तौसिफ भाई सिंधू साहेब ते देखील उपस्थित आहेत. एवन जोडी फहीम भाई आणि तौसिफ भाई यांचं आपण कौतुक करू. यावेळेस निघून चाललाय बॉल लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर आलाय. शेवटच्या बॉल वरती चौकार आणि 4 षटकांचा वाजवी खेळ समाप्त होतोय. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचेल ती मात्र 90. 91 धावेंचं
लक्ष मैदानावरती सेट करण्यात आलंय. आदरणीय अफजलभाई मुल्ला, आदरणीय अझरभाई पटेल, आदरणीय अमानभाई जुवारी, आदरणीय समीरभाई सरोले, आदरणीय मुफीदभाई सरोले, आदरणीय नुडूभाई जुवारी, आदरणीय अर्सलानभाई सिंधू, तसेच या स्पर्धेचे प्रमुख आयोजक तौसिफभाई सिंधू साहेब, साफिरभाई सरोले साहेब, नदीमभाई मुल्ला साहेब, एक ची ओळख आहे असे वेलवेट व्हॉइस ऑफ डोंबिवली, उपरचा गोड आवाज विनोदजी पाटील सर, त्यांचा आम्ही आभार व्यक्त करतो. खऱ्या अर्थानं त्यांची देखील महत्त्वाची साथ आम्हाला नेहमी मिळते. आभार व्यक्त करतो आम्ही आमचे अर्सलान यांचं, आमचे मित्र आहेत आणि अर्सलान यांनी सकाळपासून जी आमची खातिरदारी केली, अर्सलान भाई आपका तहे दिल से शुक्रिया. आणि फ्युचर ब्राईट आहे. वडिलांच्या बिझनेसमध्ये अगदी त्यांचा वाटा फार मोठा असणार आहे आणि पुढे जाऊन उद्योजकांच्या यादीमध्ये त्यांचं देखील नाव आपल्याला फार मोठं पाहायला मिळेल. म्हटलं जातं बाळाचे पाय पाळण्यात दिसतात आणि आपण अर्सलानला देखूया पुढील होणाऱ्या वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. आज आमचा शेवटचा टर्न होता, मात्र मजा आली इथे, फार मजा आली. खऱ्या अर्थानं 4 दिवस करायची संधी मिळाली होती, मात्र काय पर्सनल कारण असतात आणि त्यामुळे एकच दिवस केलं, त्याबद्दल माफी मागतो आणि इथून रजा घेतो. मात्र मी रजा घेतोय, तुम्ही पुढे जाऊ नका, तुम्ही इथेच राहा, तुम्ही ऐकत राहा, तुम्ही पाहत राहा वाहुलीकर चषकाचं भव्य आणि दिव्य आयोजन. आता 91 धावांचं लक्ष आहे मानिवली पाडा संघाच्या माध्यमातून नालिंबी संघासमोर आणि पाहूया 91 धावा चेज केल्या जातील की डिफेंड केल्या जातील. मायक्रोफोन वरती इन्व्हाइट करतोय वेलवेट व्हॉइस ऑफ भोपर डोंबिवलीचा गोड आवाज आदरणीय विनोदजी पाटील सर आणि त्यांच्या सुमधुर वाणीतून खेळाचं पुढचं सत्र. धन्यवाद. तर टार्गेट सेट केले 91 धावांचा डोंगर पालथा करायचा मैदानावरती. पहिलाच बॉल थोडस रनवे मध्ये अडखळल्यासारखं वाटले, त्यामुळे बॉलर मनोज बॉलिंग मार्गवर जातील. मॅच आपण बघतो या ठिकाणी मानिवली पाडा वर्सेस नालिंबी मध्ये. टार्गेट नालिंबीला भलं मोठं ठेवण्यात आलंय आणि या स्पर्धेतील हा सर्वोच्च सांघिक धावसंख्येचा रेकॉर्ड आपण बघितला आणि 4 ओव्हर मध्ये या धावा झाल्यात. क्या बात आहे. बॅटिंग मध्ये आपण बघतोय की दिनेश ज्याने 56 धावा केल्या. या स्पर्धेतील सर्वात मोठी धावसंख्या वैयक्तिक देखील नोंदवली, सांघिक देखील नोंदवली. एकाच इनिंग मध्ये हे रेकॉर्ड्स आपण होताना बघितले.
2 हॅट्रिक आपण बघितलेले आहेत, एक अर्धशतक आपण बघितलं, एक मेडन ओव्हरही बघितलंय. ऑन साइडला पाठवलाय, फिल्डर नाहीये, गेला चेंडू सीमा पार, येतो हा षटकार. तुमचे बॉलिंग मार्कवर तयार. टायमिंग प्रॉपर नाही झालं, चेंडू शॉर्ट लेगच्या दिशेने जातो, एक धाव इथून मिळेल. आमचे आरम सरोले हे देखील आमचे कमिटीचे मेंबर, आणि आरमने प्रचंड मेहनत केली, 2 दिवस मेहनत करते, सकाळपासून जीवाचं रान करते. नुमान देखील, नुमान मुल्ला यांचंही मनापासून आपण कौतुक करूया. स्विच करण्याचा प्रयत्न, चेंडू गेलाय फाईन लेगच्या दिशेने, एक धाव दरम्यान येईल, बायच्या रूपाने धाव येते. टार्गेट फार मोठे बघा, 4 ओव्हरमध्ये इतकी मोठी धावसंख्या चेस करणं सोपं काम नाहीये. आणि जर आपण मानेलीपाडाचे बॅटिंग कार्ड बघितलं तर इथे आपल्याला दिनेशची हिटलरशाही लक्षात येते, ज्याने 4 बॉल 4 चौकार, 4 बॉल 6 षटकार, आणि बघा 6 बॉल 23 निलेशने केलेले. हा चेंडू बॅटच्या संपर्कात नाहीये, डॉट बॉल येतोय. तर नदीमभाई मुल्ला यांचं आगमन होतंय. आमचे त्यांचं फार मोठं योगदान आम्हाला लाभलेलं आहे या स्पर्धेसाठी. त्यांचा आशीर्वाद, त्यांचं मार्गदर्शन नेहमीच आमच्या पाठीशी असतं. आणि वाहुलीकर चषक 20-25, आणि बघा लहान मुलं आईस्क्रीम खायला चोकोबार, हा देखील सरळ गेलाय, डॉट बॉल. टार्गेट इतकं मोठं आहे की आता बॅट फिरवण्यापेक्षा पलीकडे काही आता दुसरं काही करायचंच नाही. पण आपण बघता ज्या पद्धतीने आज मानुलीपाडाने मागच्या मॅचमध्ये आपली संघाला पराभूत केला, ज्या संघाने 73-74 धावा चेस केल्या 21 बॉलमध्ये, त्या संघाला त्यांनी आपण बघितलं तर नंतर 49 त्यांच्या विरुद्ध चेस केल्या. आणि आता आपण बघतो मैदानावरती नालिंबी, जय हनुमान नालिंबी वर्सेस मैदानावरती जय बजरंग प्रतीक 11 मानुलीपाडा. बॉलिंग मार्कवर मनीष, 8 धावा पहिल्या ओव्हरमध्ये आलेल्या आहेत. अत्यंत सुंदर पद्धतीने टेलिकास्ट सुरू आहे. 10 क्रिक या वाहिनीवरती घर बसल्या आपण या स्पर्धेचा आनंद घेऊ शकता. यूट्यूबवरती आपण सर्च करू शकता वाहुलीकर चषक 20-25 किंवा 10 क्रिक लाईव्ह असं जरी टाईप केला तरी तुम्हाला घर बसल्या आनंद घेता येईल या स्पर्धेचा. रोहित रॉय, गोविंद, दीपेश, अभिषेक, आमचे अरबाज हे सगळेजण सकाळपासून प्रचंड मेहनत करतायत. आमचे मॅन्युअल स्कोरर नयन धुमाळ हे देखील दुसऱ्या दिवसामध्ये खूप चांगलं स्कोरिंग करतायत. फार जबाबदारीचे काम आहे. प्रत्येकाला असं वाटतं की माझंच काम कठीण आहे, पण शेवटी जो काम करतो त्याला माहिती असतं की किती मेहनत करावी लागते, किती ताण द्यावा लागतो. हा देखील चेंडू खाली राहिलाय, डॉट बॉल येतोय आणि मॅच 1 साइडेड होणार यात शंका नाही. बघा टार्गेट आपण जर बघितलं तर एकूण या ठिकाणी धावा झालेल्या आहेत, 90 धावा झाल्यात. म्हणजे जवळजवळ आपण जर बघितलं तर 20 पेक्षा ही जास्त धावगती आपण बघितली. पोल करताय समोर फिल्डर, चेंडूच्या खाली फलंदाज बाद, पहिला धक्का मैदानावरती लागतोय टीम नालिंबीला. चेस झाली आणि आजच्या दिवसातील मागच्या
पहिल्या दिवसातील ही सगळ्यात मोठी धावसंख्या आपण बघतोय. आज चेंडू गेलाय बॅकवर्ड स्क्वेअरच्या दिशेने 4 धावा येत आहेत आणि चौकार येऊन चालला नाही. इथून षटकार येणं गरजेचं आहे. पहिले षटक इकॉनॉमिकल आपण बघितलं 8 धावा आलेत. 91 करायचे आहेत. 4 ओव्हरमध्ये हा खूप मोठा विक्रम प्रस्थापित केलेला आहे. या संघाच्या नावावरती अनेक मोठमोठे रेकॉर्ड आहे. 100 पेक्षा मोठी धावसंख्याही या संघाने चेस केलेली आहे अशी माहिती मगाशी आपल्याला प्रसन्नने दिली. उडवलाय समोर फिल्डर त्या ठिकाणी दूर होते गेलाय चेंडू पहिल्या डब्यात सीमारेषेबाहेर येतो हा चौकार. कोणी 75 धावा करायच्या आहेत. ओहो खूप उंच आणि तितकाच लांब गेला सीमा पार येतो हा षटकार. फायदा इथे मात्र बॅट्समन घेत आहेत. आतिश 3 चेंडू 14 धावा ठोकलेले आहेत. आणखीन एक तडाखा हा देखील जाईल सीमारेषेच्या बाहेर षटकार. सचिनच्या बॅट मधून येतो हा षटकार. बॉलिंग मार्गवर प्रशांत पुन्हा एकदा. हो यावेळेस मात्र मिस केलाय डॉट बॉल. चांगला कमबॅक. सचिन या संघाची खऱ्या अर्थाने ओळख आहे. ज्याच्या नावाने हा संघ ओळखला जातो सचिन नालिंबी असं नेहमी आपण म्हणत असतो. सचिन या संघासाठी भरपूर क्रिकेट खेळलेले आहे. भरपूर धावा केलेल्या आहेत. या संघाची बॅकबोन आहे. पण आज या मैदानावरती गोलंदाजांनी निराशाजनक कामगिरी केली. टॉप एज झेलची शक्यता आहे. झेल कोण घेणार हा प्रश्न. पण चेंडू वॅकेंट एरियामध्ये पडतोय. झेल पर्यंत पोहोचता आलं नाही आणि अगदी सहजतेने या 2 धावा इथून पूर्ण होत आहेत. बॉलिंग मध्ये आपण बघितलं ऋषिकेशने 19 धावा दिल्या. पियुषने 28 दिल्या. कैलासने 21 धावा दिल्या. आतिशने 20. म्हणजे जवळजवळ प्रत्येकाने 20 धावा दिल्यात. ऋषिकेशने केवळ 19 दिल्या. पण 19 देखील भरपूर मोठी ही धावसंख्या आहे एका ओव्हरमध्ये. बॉलिंग मार्कवर प्रशांत हा देखील समोर खेळतात. फिल्डरच्या डोक्यावरनं प्रयत्न झाले होते पण गेला चेंडू सीमा पार येतो आणखीन एक षटकार. फॉर्टी 42 अजूनही 49 धावा करायच्या आहेत आणि त्या देखील करण्यासाठी 7 चेंडू आहेत. 7 49 सत्ते मारावे लागतील. सगळे छक्के मारून जमणार नाही
पण हरकत नाही, मॅच जरी जिंकलो नाही तरी आपण या धावसंख्येच्या थोडाफार जवळपास गेलो तरी चालेल, कमी फरकाने हरू हा नक्कीच विचार असेल. हा डॉट बॉल, षटक संपलंय. या षटकात धाव आपण बघितल्या 20 धावा आलेल्या आहेत आणि अशा प्रकारे आता 7 चेंडू शिल्लक आहेत, 49 करायचे आहेत विजयासाठी. यानंतर आपण सेमीफायनल क्रमांक 1 कव्हर करणार आहोत. कालचा दिवस गावदेवी क्रिकेट संघ आपटीने जिंकला, गाजवला आणि काय जबरदस्त खेळ केला काल आपटी संघाने. आपण बघितलं पहिल्या मॅचमध्ये या संघाने गोडसेला, कानिपनाथ गोडसेला पराभूत केलं. दुसऱ्या मॅचमध्ये आपण बघितलं अनकरपाडाला पराभूत केलं आणि तिसऱ्या मॅचमध्ये काळभैरव अंताडीला पराभूत करून उपांत्य फेरीमधून हा संघ उपांत्य फेरी दाखल झाला. ऑन साइडला टर्न करतायत, फिल्डर त्या ठिकाणी दूर आहेत. या दरम्यान सहजतेने चालत ही धाव पूर्ण करतायत. केवळ औपचारिकता शेष राहिली आहे. ही मॅच आपण बघतोय की पूर्णपणे वन साइडेड. आपटीचे कॅप्टन तयार राहायचं आपण तर नक्कीच. आज सकाळी देखील मला वाटतं कुठे खेळून आलेले आहेत, नाही आराम केला आज. चुम्मा अय चुम्मा बाहेर होजे बेटा. चुम्मा मगास पासून बसले बघा, स्माइल बघा, क्या बात है. चुम्मा बाहर खड़ा रहना है आपको. काय वेळ आहे बघा क्रिकेटचं. ही मुलं आता घरी असते तर मोबाईल मध्ये घुसले असते, पण मैदानावरती आहे त्यामुळे क्रिकेटचा आनंद घेत आहेत. वाहुलीकर चषक 2025 वाहुलीमध्ये क्रिकेटची प्रचंड क्रेज आहे, हे आम्ही नेहमी अनुभवलं ऐकलेलं आहे. हा चेंडू हवेत, झेलची शक्यता आणि झेल ड्रॉप झालाय. हरकत नाही, इतक्या रन गेल्यात की आता असे किती कॅचेस जरी ड्रॉप झाले तरी मॅच हरणार नाही माहिती आहे. 3 चेंडू आता शेष आहेत आणि यानंतर आजच्या दिवसातील अंतिम सामना सेमीफायनल क्रमांक 1 जो जिंकेल तो फायनल मध्ये प्रवेश करेल. बेटा मेरे को नाम नहीं पता, मेरे को जो बोला मैंने वही अनाउंसमेंट किया उसकी. तो नाम में क्या रखा है बेटा, तेरा काम बेहतरीन है. आणि तो मैदानाच्या आतमध्ये फिल्डिंग करत होता. त्याला घ्यायला लागेल एखाद्या टीम मध्ये घ्या तुम्ही वावलीकर. 2 चेंडू ओ पूल केलाय, जाता जाता आणखीन एक तडाखा. 1 चेंडू शेष आहे पण सचिन मात्र आपल्या बॅटिंगचा मनमुराद आनंद घेतोय. षटकर आणि धावसंख्येला घेऊन गेला आपण बघतोय तो म्हणजे 51च्या घरात. ही धावसंख्या एक 60-65 असती तरी आपण समजू शकलो असतो, पण इतकी जास्त झाली की भरपूर कठीण झाला. अशा प्रकारे सामना ठिकाणी जिंकलेला आहे मैदानावरती तो म्हणजे जय बजरंग प्रतिगिलीवर मानली पाडा या संघाने हा संघ पोहोचलाय उपांत्य फेरीमध्ये आणि त्यांची फाईट असेल आई गावदेवी क्रिकेट संघ आपटीशी. तर मॅन ऑफ द मॅचचा प्रश्न जर विचारणं चुकीचं आहे स्कोररला, कारण ज्याने 16 चेंडू 56 गेल्या. बॉल द्या, जुना बॉल द्या प्लीज.